इथे अभिषेक बी असं काही असतं? हां, इथे वर्षाला जवळजवळ 5 मोठे उत्सव होतात. ते म्हणजे आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, नवरात्र, संपूर्ण नवरात्र, दसऱ्यापर्यंत आपला मोठा उत्सव होतो. तसेच इथे आपला उपासना धाम असल्यामुळे 2 सद्गुरू इथे आहेत. त्यामुळे दोघांचे सद्गुरूंचे अनुयायी इथे कार्यरत आहेत. त्यामुळे ह्यांच्या संमतीने आणि दोघांच्या एकमेकांच्या साधकांच्या प्रेरणेने आणि भक्तिभावाने इथे उत्सव चालू असतात. तसेच विश्वकर्मा जयंती, 25 डिसेंबरला तुलसी पूजन, तसेच 14 फेब्रुवारी मातृपितृपूजन दिवस, असे अनेक कार्यक्रम इथे होतात आणि प्रत्येक एकादशीला इथे सत्संग होतो आणि जवळजवळ 24 एकादशी होतात. त्यामुळे भक्तिभावाने हा उपासना इथे कार्यरत असते. भक्तांना जर दर्शनासाठी यायचं असेल तर त्यांनी कुठच्या वेळी यावे? सकाळी 7 वाजल्यानंतर मंदिर संपूर्ण दिवस खुलं असतं. संध्याकाळी 7ला आरती होते. दुपारी महाप्रसाद वगैरे असतो. रोजच्या नैमित्तिक उपासना म्हणतो मी. आणि एरवी उत्सवाच्या तर संपूर्ण दिवसच चालू असतात. साधारण रात्री देऊळ 8:30 वाजेपर्यंत बंद होतं. त्याच्यानंतर दर्शन करता येत नाही. इथे आरती भजन असं केव्हा असतं? प्रत्येक एकादशीला इथे उपासना असते. जवळजवळ 6:30 वाजता उपासना सुरू होते आणि 9 वाजता उपासना संपते. पण ह्याच्यामध्ये आपण भार आपला असा असतो की आपण काही मागायला येत नाही भगवंताजवळ. भगवंताकडे मागायचं नाही. भगवंताने आपल्या भक्तिभावांच्या भावावरती प्रसन्न होऊन आपल्याला काय ते त्याप्रमाणे आपण इथे उपासक तयार व्हावेत ह्या अनुषंगाने इथे उपासना होत असते. त्यामुळे आपण अनुभव घेऊ शकता. प्रत्येक एकादशीला इथे उपासना होते. त्यामुळे तुम्ही 6:30 वाजता बरोबर इथे येऊ शकता. साधारण 9, 9:15 पर्यंत अल्पोहार घेऊन लोक घरी जातात आनंदाने. तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? हे मोठं जे वैभव निर्माण झालंय तोच हा मोठा अनुभव आहे. कारण हे सगळं जे वैभव इथे उभं आहे 9 महिन्यात तयार झालेलं आहे. जसं गर्भामध्ये बाळ तयार होतं 9 महिन्यांनी, तसं आपलं बघितलेलं स्वप्न अवघ्या 9 महिन्यात इथे चालू झालं. तसेच पाठीमागे गोशाळा आहे, त्याच्यानंतर अन्नपूर्णा मंडप आहे, त्याच्यानंतर अन्नपूर्णा मंदिर आहे, त्याच्यानंतर खास ध्यान धारणा करण्यासाठी पिरामिड मंदिर आहे. हे पिरामिड म्हणजे स्थान जे आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला ध्यान करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. संपूर्ण दिवस आपल्यासाठी उपलब्ध आहे ते पिरामिड मंदिर. त्या पिरामिड मंदिरामध्ये तुम्ही अनुभव कॉस्मिक एनर्जी जी पेनेट्रेट होऊन आपल्याला ध्यान घालण्यासाठी जी मदत लागते ती त्याच्यामध्ये होते. कारण हा पिरामिड गोव्यामध्ये कुठेही उपलब्ध नाहीये. हा सर्वप्रथम इथे कोलवाळ ग्रामामध्ये उपलब्ध आहे. तर उपासना धाम मध्ये उपलब्ध आहे. कारण खास हे उपासना धाम ह्यासाठी बोललं जातं कारण इथे खास करून उपासकच तयार होतात आणि येतात. त्यामुळे भक्तांना विनंती आहे की त्यांनी हे सगळ्यांचा लाभ घ्यावा. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.